नमस्कार. कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं प्रथमतः मनापासून स्वागत करतो. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत. अशातच आपल्या पंचायत समिती गण अर्थातच रेटवडी गणातील इच्छुक उमेदवार जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे मशाल चिन्हावर जे उमेदवार इच्छुक आहेत ते सन्माननीय दिलीपराव डुबे यांच्याकडे आपण आलोय. आपण समजून घेऊया, जाणून घेऊया की या गणामधील गावं किती, गावामधील समस्या काय, कशा पद्धतीने सोडवायच्या आहेत आणि आपला एकूण राजकीय प्रवास कसा असणार आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपलं उद्याचं भविष्य अर्थात या गणाचं भविष्य उद्याच्या काळात तुम्हाला समस्यांच्या माध्यमातून सोडवायचे आहे. त्यामुळं त्यांच्याशी आपण आता चर्चा करूया, त्यांच्याशी हितगुज करून आपण समजून घेऊया. नमस्कार दिलीपराव. नमस्कार. आपण पंचायत समिती गणामध्ये इच्छुक उमेदवार आहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल चिन्हावर. साधारणतः काय तुमचा परिचय किंवा तुमच्या आजपर्यंतची राजकीय सामाजिक वाटचाल कशा पद्धतीने राहिलेली आहे? नमस्कार, मी दिलीप राजा गुंडगे. माझे राजकारणाची माझी सुरुवात ही वयाच्या 12 वर्षांनी झाली. चारुबाग गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून मी या समाजकार्यात माझं पदार्पण केलं. ते करत असताना मी आता चारुंबा बैलगाडा शर्यत हे सर्व तालुक्यात परिचित झालेलं, जिल्ह्याला परिचित आहे. तिचं नियोजन करण्याचं काम मीच केलेलं आहे. त्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीचं बी कामकाज मी चांगलं केलेलं आहे. आणि आत्ता मी चालू ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच या पदावर कार्यरत असून ग्रामपंचायतीमध्ये मी लोकांच्या अडीअडचणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता पंचायत समितीसाठी इच्छुक आता पंचायत समितीसाठी तर साधारणतः इच्छुक होत असताना तुम्ही स्वतःची इच्छा व्यक्त केली का गावानी भागानी तुम्हाला असं उभं राहण्यासाठी प्रवृत्त केलं? स्वतःची इच्छा असण्यापेक्षा आमचे गावामध्ये रुद्रबाच्या मंदिरामध्ये गावाची मीटिंग झाली. गावाने एकमुखाने माझी उमेदवारी जाहीर केली आणि त्यानुसार मी आता उमेदवार म्हणून तुमच्या समोर आलेलो आहे. गावाने इच्छा व्यक्त केली, गाव एक झालं, गावाने ठरवलं रुद्रबाच्या मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं एकमुखाने एक दिलानं तुमचा नामोल्लेख केला आणि शिक्कामोर्तब झाला आणि नंतर तुम्ही वाटचाल पुढे केली. आता मला सांगा, एक साधारणतः ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2-3 महिने प्रचार चालू आहे लोकांचा, अर्थात सगळीकडे चालू आहे, तुमचा पण चालू असेल, तर कशा पद्धतीने तुम्ही लोकांशी संपर्क साधलेला आहे? माझा लोकांशी थेट संपर्क, मी स्वतः लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांचा आशीर्वाद घेतलेला आहे. त्यामध्ये मी प्रत्येक घर टू घर माझे मित्रपरिवार तुझं आम्ही 60-70 माझे सहकारी होते. आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचा आशीर्वाद संपूर्ण आपला पंचायत समितीचे जेवढे गाव आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन मी लोकांचा आशीर्वाद घेतला. त्यावरच मला जास्त फोकस होता. म्हणजे तुम्ही प्रत्येकाची भेट घेतली, आशीर्वाद घेतला आणि त्याला अर्थात तुम्ही संपर्क ठेवला प्रत्येकाशी आणि त्याच्यावर भर दिलेला आहे. आणि एक मला सांगा अजून की तुमची गावं एकूण किती आणि त्या फिरताना त्या गावामधील काही समस्या वगैरे तुम्हाला जाणवल्या का की त्या सोडवल्या पाहिजे उद्याच्या काळात? आता गाव तसे ग्रामपंचायत अशा 10 आहेत, पण वाड्यावस्तीमध्ये 13 वाड्यावस्ती वस्त्या आहेत सगळ्या. मला जास्त समस्या थोड्याशा रस्त्यांच्या, पाणंद रस्ते त्या समस्या थोड्याशा लोकांच्या आढळल्या. मी स्वतः फिरल्यामुळे मला त्या समजल्या. अजून आदिवासी भागात अजून रस्ते व्यवस्थित नाही. शेतकऱ्याला पाणंद रस्त्यांची गरज आहे. बरोबर. तो एक मुद्दा महत्त्वाचा आहे. हे अशा जे काही अडीअडचणी असेल ते सोडवण्याचा निश्चित प्रयत्न आपण त्याच्यामार्फत करू. साधारणतः तुम्हाला त्या समस्या जाणवल्या, त्या सोडवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावाच वाटतोय. परंतु आता याच्यामध्ये तुमचं होलेवाडी गाव आहे, राक्षवाडी आहे किंवा एकूणच मांजरेवाडी आहे किंवा तुमचं रेटवडी वगैरे ही सगळी मुख्य रोडला लावणारी का? तर ही सगळी गावांमध्ये कचरा व्यवस्थापन, सांडपाणी ह्या बऱ्याचशा समस्या आता अलीकडच्या काळात निर्माण झाल्या, कारण शहरीकरणाबरोबर नागरिकीकरण वाढते. मग ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? उद्या कसं ते सोडवणूक करणार तुम्ही? ते याच्या समस्या मी त्यातील ग्रामपंचायतीशी कॉन्टॅक्ट करून आपल्या याच्यावर काय प्रयत्न करते त्यांच्याशी थेट कॉन्टॅक्ट करून त्यानुसार माध्यमातून सोडवणूक करा. अर्थात तुमच्या बरोबरीनं जिल्हा परिषदचे उमेदवार आदरणीय दीप्तीताई भोगाडे ह्या आपल्या पक्षाकडनं असणार आहे आणि तुम्ही पंचायत समितीचे 2 गण आणि त्यात सन्मानित तालुक्याचे आमदार बाबाजी शेटकाळे यांच्या मार्फत किंवा उद्याच्या काळामध्ये पक्षाची ताकद
तुमच्या पाठीशी असून तुम्ही उद्या ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार. ओके. अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता निवडणूक म्हटलं का इच्छुक संख्या वाढते. आता प्रत्येक जण इच्छुक होतात, म्हणजे सगळ्या पक्षाकडून असतात. मग त्या पक्ष विरोधी पक्ष कुठला असेल यापेक्षा आपल्या पक्षात देखील इच्छुक असतात. तर साधारणतः आपल्या पक्षाकडून साधारणतः किती इच्छुकांची यादी तुमच्या कानावर आलेली? आपल्या पक्षाकडून माझ्या 3 लोकांची यादी माझ्या समोर आलेली होती. हा, म्हणजे थोडक्यात 3 लोक इच्छुक दिसत आहेत. तर साधारणतः काय परिस्थिती राहील की यामध्ये तुम्हाला खात्री वाटते तुम्हाला तिकीट मिळेल? हो, मला वाटते, कारण मी एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. माझा सर्वसामान्य लोकांशी चांगला संपर्क आहे आणि मी एक हाडाचा शिवसैनिक आहे. मी माझ्या शिवसेना सोडून मी दुसऱ्या पक्षाचं कामच केलं नाही कधी. मत पण अजून दिलं नाही. मत पण मी कुठे दिलं नाही. दुसऱ्या पक्षातून आलो पण नाही. हा. त्याच्यामुळे मला एक असं वाटतं बाबा एक पक्ष एक शिवसैनिकाचा विचार करेल. म्हणजे निष्ठावान शिवसैनिकाला साथ देईल असं तुमची भावना आहे. आता एक राजकारण समाजकारण करताना आता ज्या पक्षातून तुम्ही उभे आहात त्या पक्षामध्ये मूळचे तुमच्या बरोबरीचे कार्यकर्ते म्हणजे जे शाखा प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहे, गटप्रमुख आहेत किंवा एकूणच सगळे पदाधिकारी आहेत, ही सगळ्यांची साथ तुम्हाला उद्याच्या काळात लाभेल असं वाटतं? वाटतं ना. सगळेजण साथ सगळं देतील. मला साथ देते. बरं, त्यात तुमचं एक गाव अजून आपल्या तुमच्या गावामध्ये निमगाव गाव आहे. हो. ज्या गावचं म्हणजे थोडक्यात जे आराध्य दैवत खंडेराय आहे, तर तिथे तुमचे संबंध बऱ्यापैकी आहेत असं एकूण ऐकायला मिळते. तर ते कशा पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे पाहता? किंवा आदरणीय विजयभाऊ शिंदे जे आता आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा सर्व पक्षांच्या पाठिंबा म्हणा किंवा आपल्या शिवसेना पक्षाकडून उद्याच्या काळात जे डिक्लेरेशन होईल ते होईल, तर त्यांची तुम्हाला साथ लागणारी असे ऐकायला मिळते. त्याच्याबद्दल काय सांगा? आता माझी उमेदवारी जवळपास मी विजूभाऊ शिंदे आणि आमदार बाबा शेटकाळे यांच्याशी चर्चेच्या सुरुवातीला आमची झाली होती. त्यावेळेस काही कोणाची उमेदवारी डिक्लेअर नव्हती. तर सुरुवातीला मी सगळ्यात अगोदर त्यांनी माझ्याशी चर्चा केल्यामुळे मी तयार झालो. तर निमगाव ग्रामस्थांशी माझं शेजारी आम्हाला शिवला गाव असल्यामुळं माझा तिथील लोकांशी थेट चांगला संपर्क आहे आणि माझे चांगले मित्र परिवार आहे. आणि अमरभाऊ शिंदे आणि विजयभाऊ शिंदे यांचा मला भरभक्कम पाठिंबा आहे. त्या जोरावरच मी निवडणुकीला उभा आहे. आता एकूणच निवडणूक अजून लागण्यासाठी बाकी आहे. आता निवडणूक लागली परंतु आचारसंहिता अजून डिक्लेरेशन झाली नाही. ज्यावेळेस आचारसंहिता चालू होईल त्यावेळेस फॉर्म भरणं, माघारी घेणं या सगळ्या गोष्टी, परंतु तोपर्यंत जर कार्यकाल गेला तर तुमची रणनीती कशी असणार उद्याच्या काळात? प्रचार माध्यमातून का प्रचार आपण पुढे कसा नेणार? थोडक्यात माझ्या प्रचाराची रणनीतीच ही आहे की मी थेट लोकांशी माझं ती 4 महिने पुढे गेले तरी माझा संपर्क काढायचाही कमी होणार नाही. माझा थेट संपर्क लोकांशी थेट भेटूनच मी माझा प्रचार चालू ठेवणार. बरं, अजून एक त्याला जोडून असं मला विचारावं वाटतं की तुम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये तुमचं नाव आहे, बैलगाडा क्षेत्रामध्ये तुमचे संपर्क संबंध आणि मित्रमंडळी आहेत, तर तुम्हाला हे निवडणुकीमध्ये बैलगाडा क्षेत्राचा उपयोग होईल चांगला? 100% मला उपयोग होईल. माझे चांगले परिचय, माझा चांगले मित्रपरिवार आहे बैलगाडा मालक. आणि बैलगाडा मालकाची कधीच साथ सोडत नाही. आज तकचा इतिहास आहे. पण बैलगाडा मालक गावातले सर्व मला पाठिंबा जाहीर देतील याची मला शाश्वती आहे. खरं तर रेटवडी गाव, निमगाव आणि ही एकूणच गावं ही सगळी पाठीमागच्या वेळेस आदरणीय आमदार बाबा शेटकाळे अर्थात त्यावेळेस आदरणीय स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे आमदार राहिले, त्या रेटवडी गावाला एक सभापती पदापर्यंत पोहोचवलं. तर ते रेटवडी गाव ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये एकमुखान एक दिलानं राहिलं, असं उद्या तुम्ही तुमच्या राकुडोबांच्या मंदिरामध्ये गावाने ठरवून तुम्हाला एक दिलानं उमेदवारी दिलेली आहे असं म्हणताय. उद्या ही सगळी रेटवडी गाव आणि हा पंचकृषी तुमच्या पाठीशी ठाम उभे राहील असं वाटतं? 100% मला माझ्या गावावर मला गावाचा अभिमान आहे आणि माझं गाव माझ्या कधीच मला हे करणार नाही. 100% माझ्या गाव पाठीशी उभं राहील याची मला गॅरंटी आहे. मग तुम्ही एकूणच तुमच्या उद्याच्या काळामधल्या या निवडणुकीमधल्या काळात तुम्ही निश्चित विजय व्हाल ही खात्री आहे? 100% मला विजयाची खात्री आहे. तर जाता जनतेला काय आवाहन करणार की जेणेकरून तुम्ही जनतेमध्ये
निवडणुकी संदर्भात आता जात आहेत, आशीर्वाद घेत आहेत, त्यांना विनंती वजा काय त्यांना आवाहन करणार की मला उद्याच्या काळात मदत करावी म्हणून? मी आपल्या पंचायत समिती मायबाप जनतेला एवढीच विनंती करतो. मी एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आहे. मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. मी काय म्हणजे माझं पुढारी वगैरे किंवा असं मी मोठा काय नेता माझ्या नाही. माझ्या घराची काय पार्श्वभूमी राजकीय नाही आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबात तुमच्यातलाच एक गरीब व्यक्ती आहे. तुम्ही सर्वांनी तुमच्यातलाच एक म्हणून मला सहकार्य करावे एवढीच विनंती करतो तुम्हाला. खरं तर आपण ऐकलं मी तुमच्यातलाच एक सामान्य व्यक्ती आहे, मला सेवा करण्याची संधी द्यावी, मला आशीर्वाद द्यावा आणि निश्चित उद्याची सेवा मी तुमची सार्थपणे करेल, त्यात मात्र शंका नाही. आपण या निमित्ताने या ठिकाणी आलो, निश्चित चर्चा केली, उद्याच्या काळामधील काही समस्या अडचणी सोडवण्यासाठी ते सतर्क राहणार आहेत. निश्चित त्यांना भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देऊया. आमच्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीने आपल्याला मनापासून शुभेच्छा वाटचालीसाठी देतो की निश्चित तुम्ही उद्याच्या काळामध्ये या गाण्याची चांगली सेवा करू, तुम्हाला पक्षानं तिकीट देऊ आणि निश्चित तुमची जी भावी वाटचाल ही सुखकर हो, अशा प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला होम मिनिस्टर कराळे पाटील या चॅनलच्या वतीने देतो आणि सर्व तुम्हा जनतेला आव्हान करतो की कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनल हा सबस्क्राईब करा. निश्चितच असे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामध्ये खेड तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्या देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, त्या उमेदवारांचं म्हणणं, त्या उमेदवारांची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सतर्क आहे. निश्चित आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि बाहेर देखील आपण शेअर करून हा चॅनलला सहकार्य करावं, अशा प्रकारची विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.